महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलेल्या होत्या आणि त्यानंतर या दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। तसं नियोजन या दोघांनी सुरू केल्याची माहिती मिळते। मात्र त्यासोबतच तुतारी चिन्हाऐवजी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांची एकत्र बैठक पार पडली। त्या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी काही नेत्यांनी केल्याची माहिती समोर आली। याबाबत येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो। त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। नेमकी चर्चा काय झाली हे तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील ते उद्या नाही तर परवा आपल्या सर्वांसमोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।